आपण इंदापूरची दृश्य पाहताय। दत्तात्रेय भरणे यांचे कार्यकर्ते विजय जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। हर्षवर्धन पाटील तिसऱ्यांदा पराभवाच्या छायेत आहेत, कारण जवळपास 12 ते 15 हजाराची लीड या ठिकाणी दत्तामामा भरडेंनी घेतलेली आहे। हर्षवर्धन पाटील पराभवाच्या छायेत आहेत। दत्ता भरडेंचे कार्यकर्ते या ठिकाणी विजय जल्लोष इंदापुरात या ठिकाणी करतायत। आपण या दृश्यांमध्ये व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहू शकताय। हर्षवर्धन पाटील हे तिसऱ्यांदा या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे आणि दत्ता भरणे यांची तिसऱ्यांदा हॅट्रिक होण्याची शक्यता आहे। आपण पाहू शकतोय इंदापुरातली ही दृश्य आहेत। शरद पवार यांच्या तुतारीत हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केला होता, परंतु या ठिकाणी जनतेने त्यांना अर्थात नाकारलेलं दिसतंय। आपण पाहू शकतोय हर्षवर्धन पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत। तिसऱ्यांदा त्यांचा पराभव दाट होण्याची शक्यता आहे। कुठल्याही क्षणी निकाल लागू शकतो, कारण अंतिम फेऱ्या या ठिकाणी गावं मोजायला सुरुवात झालेली आहे। कुठल्याही क्षणी निकाल लागू शकतो। भरणे मामांनी प्रत्येक गावातून या ठिकाणी लीड घेतलेली आहे। आपण बघतोय अजितदादा पवार यांच्या पक्षाकडनं घड्याळाकडनं या ठिकाणी भरणे मामा उभे होते आणि हर्षवर्धन पाटील हे पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होते, त्यानंतरनं ते भाजपमध्ये आले आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्या तुतारीत प्रवेश केला, परंतु तिसऱ्यांदा ते पराभवाच्या छायेत आहेत, अशी आतापर्यंत इलेक्शन कमिशननं माहिती आपल्याला दिलेली आहे। आपण पाहू शकतोय हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव होण्याची अतिशय दाट शक्यता आहे। भरणे मामा प्रत्येक लीडमध्ये या ठिकाणी पुढे आहेत। पोस्टल मतदानात देखील दत्ता भरणे यांनी बाजी मारली होती सकाळी 8च्या दरम्यान, त्यानंतर कंटिन्युअसली लीड हे दत्ता भरणेंचं या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतोय भरणे मामांची तिसऱ्यांदा हॅट्रिक होण्याची दाट शक्यता आहे। सर्व कार्यकर्ते गोलाला जल्लोष करायला लागलेले आहेत। हर्षवर्धन पाटील यांचा पराभव या ठिकाणी अटळ आहे, असं या ठिकाणी आपल्याला फेऱ्यांमधून दिसून आलेलं आहे। आपण पाहू शकतोय धक्कादायक निकाल लागलेला आहे। इंदापूरचा निकाल या ठिकाणी सर्व एक्झिट पोलमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने सर्व माध्यमं दाखवत होती, परंतु निकाल वेगळा लागलेला आहे। भरणे मामांची तिसऱ्यांदा हॅट्रिक होण्याची दाट शक्यता आहे। सर्व निकालाचे अपडेट्स, इंदापुरातल्या निकालाचे अपडेट्स तुम्हाला व्हायरल इंडियावरतीच मिळू शकतील। धन्यवाद।